नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि मैत्रिणींनो, आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे नवरात्रींच्या सेवेविषयीचे वेगवेगळे विषय आपण घेऊन येत आहोत। तर आजचा आपला विषय आहे की कुलदैवता, आपली कुलदेवता। बघा, मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक कुळाची विशिष्ट अशी एक रक्षणकर्ता देवता असते आणि त्या कुळाला सांभाळण्याची, तिचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्या देवतेवर असते। तर तिलाच कुलदेवता असे म्हणतात। आणि प्रत्येक कुलाची एक कुलदेवता असते। कुलदेवता आणि कुलदैवत असे दोन कुलदैवत असतात प्रत्येक कुळाला। कुलदैवत हे पुरुष देवता असते, तर कुलदैवता ही स्त्री देवता असते। आणि प्रत्येक कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी कुलदेवतेने घेतलेली असते। आणि याचमुळे आपण आपल्या कुलदेवतेला प्रसन्न ठेवणं, आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करणं, आपल्या कुलदेवतेची आवश्यक ती वर्षभरात जेवढी होईल तेवढी सेवा उपासना करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। कारण कुलदेवता ही आपली माता असते आणि जर आपण कुलदेवतेला सोडून, म्हणजे आपल्या मातेला सोडून आपण इतर नातलगांना जर आपण खुश केलं आणि आपल्या आई वडिलांना आपण खुश नाही केलं, तर हे एवढं म्हणजे इतर नातलगांना आपण खुश करून त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही, जेवढा आपल्याला फायदा किंवा आपल्याला आशीर्वाद हे आपल्या मात्या पित्यांनी मिळतील। त्यामुळे सर्वप्रथम आपल्या कुलदेवतांची सेवा ही आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी। आणि आपल्या मानवी जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात त्या समस्यामध्ये प्रमुख कारण एक असतं की आपल्या कुलदेवतेची आपल्या कुळामध्ये सेवा न होणं। आणि कुलदेवतेचा सेवा करण्यासाठी सर्वात अतिशय सुवर्णकारक योग म्हणजे नवरात्र। मग ती कुलदेवता पुरुष देवता असेल तर ते खंडोबा असतात, ज्योतिबा असतात। जे पुरुष देवता आहे त्यांचा काळ वेगळा असतो सेवेचा, पण कुलदेवता जे आहे, ज्या देवी स्वरूप आहे, ज्या स्त्री देवता आहे, त्यांच्या सेवेचा काळ हा नवरात्रीचा असतो। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नवरात्र वर्षभरात ह्या 4 प्रकारच्या नवरात्री येतात। 2 आहे प्रकट नवरात्री असतात आणि 2 गुप्त नवरात्री असतात। असं तो विषय नाही आपला। तर आपल्याला आजचा विषय असा आहे की कुलदेवता, जर आपल्याला आपल्या कुळाची कुलदेवताच माहित नसेल तर आपण सेवा कुणाची करणार, आपण कशी सेवा करणार? तर आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या कुळाची कुलदेवता आपण कशी शोधावी। आणि हा अतिशय खात्रीकारक उपाय आहे, देवी भागवतात सांगितलेला उपाय आहे। त्याचप्रमाणे आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये जे ज्ञानदान भाग एक आहे त्यामध्ये याचा विशेष उल्लेख सुद्धा आहे की कुळदेवता, आपल्या कुळाची कुलदेवता आपण कशी शोधावी। तर चला बघून घेऊया। पण त्याआधी सगळ्यांना नेहमीच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप छान असे नवरात्राविषयी, त्याचप्रमाणे आध्यात्मिक माहितीचे तुम्हाला खूप छान सोप्या भाषेमध्ये माहिती मिळणार आहे। त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा चॅनलवर असाल तर, आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर आपल्याला कुलदेवता जर माहित नसेल तर ती कशी शोधावी या संदर्भात आपण माहिती घेत आहोत। जर तुम्हाला कुलदेवता माहित नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, देवीचे 5 मंगळवार आपल्याला उपवास करायचा आहे। मंगळवार हा आपल्या कुलदेवतेचा वार असतो, त्याच्यामुळे आपल्याला मंगळवारचा उपवास करायचा आहे। आणि हा उपाय आपल्याला कडकडीत उपवास करायचा आहे, एकादशी सारखा। आता उपवास तर आपण करणार, मग पुढे काय करायचं? तर आपल्याला ज्या दिवशी आपण मंगळवार सुरू करणार आहोत कुलदेवतेच्या नावाने, त्या दिवशी मंगळवारी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे। ती छान एका प्लेटमध्ये सुपारी घ्यायची, तिला छान पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालून तिची जी पंचोपचार पूजा आहे ती पूजा करायची। तिला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आणि मनोभावे हात जोडून आपल्या कुलदेवतेला, ती जी कोणी असेल, तुम्हाला तर माहित नाही, आपल्याला तर माहित नाही, पण ती जी कोणी असेल तिला हात जोडून प्रार्थना करायची की आई, माझ्या कुळाची कुलस्वामिनी आई, तू जे कोणी असेल, मी तुला जाणून घेण्यासाठी ही सेवा करते आहे। आणि त्या सुपारीचं पूजन करायचं आहे आणि त्यांना विनवणी करायची आहे की तू जी कोणी कुलदेवता असेल, माझ्या कुळाची कुलस्वामिनी, तू मला तुझ्या स्थानाच्या खाणाखुणा सांग। तुझ्या अस्तित्वाचं, तू कुठे आहे, कोण आहे, याचा मला तू
मतितार्थ लागू दे, याचा मला तू काहीतरी मला आयडिया दे. आणि आपल्याला त्या सुपारीचं पूजन करायचं आहे आणि मंगळवारचा उपवास करायचा आहे. असं आपल्याला 5 मंगळवार करायचं आहे. 5 मंगळवार तुमचे होण्याच्या आधीच तुम्ही श्रद्धेने, भक्तीने, अगदी मनोभावाने पूजा करा. तुम्हाला साक्षात तुमची कुळाची कुळदेवता, कारण कुळदेवतेलाच आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते, तर त्या तुम्हाला स्वप्नामध्ये येऊन नक्की खाणाखुणा त्यांच्या ठिकाणाच्या सांगतील आणि मग तुम्ही आपली जी कुळदेवता आहे त्याची तुम्ही सेवा करू शकता. आता ही सुपारी जी आपण ह्या सुपारीचं पूजन केलं, ह्या सुपारीचं पूजन तुम्हाला रोज करायचं आहे, जोपर्यंत तुम्हाला तुमची कुळदेवता स्वप्नात साक्षात्कार देत नाही, भेट देत नाही तोपर्यंत. आणि सकाळी पूजन केल्यानंतर ती जी सुपारी आहे ती आपल्याला रात्री उशाशी ठेवून झोपायचं आहे. आणि जर का जेव्हा वेळेस आपण ही सुपारी उशाशी ठेवू, झोपताना छान एका कपड्यामध्ये ती बांधायची आणि ती सुपारी आपल्याला उशाखाली ठेवायची आणि मग झोपायचं. आणि झोपताना सुद्धा आदी देवीला प्रार्थना करायची की मी तुझी मनोभावे, तुला भेटण्याची ओढ लागलेली आहे, आतुरता लागलेली आहे, तू मला तुझ्या स्थानाचं, तुझ्या ठिकाणाचं तू मला दर्शन दे, तू मला काहीतरी तुझ्याविषयी सांग. तर विश्वास ठेवा, नक्की ह्या सेवेमुळे तुम्हाला तुमची कुळदेवता कोण आहे ह्या तुम्हाला कुठल्या ना कुठल्या साक्षात्काराने, कुठल्या ना कुठल्या खुणांनी तुम्हाला तुमच्यापर्यंत त्या किंवा त्यांच्यापर्यंत त्या तुम्हाला नक्की पोहोचवतील. तर आशा करते तुम्हाला कुळदेवता कशी शोधावी याची माहिती कळली असेल. तुम्ही नक्की, जर तुम्हाला माहित नसेल, मग तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगायची आहे की कुलदेवतेची सेवा ही आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजे. त्यामुळे नक्की आपल्या कुळाची कुळदेवता तुम्ही शोधून काढा कोण आहे ते आणि त्यांची मनोभावे पूजा करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. सप्तशतीचे पाठ कसे करायचे हे आपण काल व्हिडिओ टाकलेला आहे. त्याचप्रमाणे सप्तशतीचे संपुटित पाठ कसे करायचे, सप्तशतीचे हवनयुक्त पाठ कसे करायचे, सप्तशतीचे भैरवचंडीचे पाठ कसे करायचे, या सगळ्या पाठांची माहिती आपण एक एक करून पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि जेवढी शक्य होईल तेवढी नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवतेची, आपल्या कुलस्वामिनीची सेवा करा. कारण स्वामिनीची सेवा करण्याचा आद्य कर्तव्य, आद्य मान हा आपल्या स्त्रियांना असतो. हा गृहलक्ष्मीला तो मान असतो आणि गृहलक्ष्मीने जेवढी आपल्या कुलस्वामिनीची सेवा केली तेवढी ती सेवा फळाला येत असते. त्यामुळे सगळ्यांनी नवरात्रामध्ये हे नवरात्र एक वाया जाऊ देऊ नका, छान सेवा करा. तर पुन्हा भेटूया. नमस्कार सगळ्यांना.